तुम्ही कधी भेळची गाडी लावलेली होती, कधी पाणीपुरी. तुम्ही बॉक्स ला कव्हर वगैरे लावतचे काम केलेले, कधी तुम्ही हा. मेसच्या पोळ्या बनवून देता, कधी हा. डबे बनवून देतात. हे सगळे बिझनेस स्विच का बरं करता तुम्ही? खूप छान प्रश्न विचारला, कारण ह्या प्रश्नावर पब्लिक सुद्धा मला नेहमी बोलते, परंतु प्रत्येकाला मी उत्तर देऊ शकत नाही. बरोबर. आता कसं आहे, बिझनेसचं म्हटलं तुम्हाला मॅन्युअली पण सपोर्ट लागतो, बरोबर. पैशांचा पण लागतो आणि तेवढंच मॅन्युअली पण लागतो, म्हणजे माणसं पण तुम्हाला लागतात. एकटं करायला मी यंत्र नाही आहे, बरोबर. तर माझी एक अपेक्षा आहे की आपलं घर चालण्यासाठी जे कोणतं काम मिळेल ते करायचं, पहिलं माझं एक काम आहे. आणि माझ्यात मनात जिद्द पण आहे की जर मला थोडासा जरी माझ्या नवऱ्याचा सपोर्ट भेटला असता, थोडासा जरी, तर मी आज कोणत्या तरी बिझनेसमध्ये यशस्वी असती. ओके. हा. तर सगळ्यात पहिले मी म्हणजे लग्नाच्या अगोदरपासून मिठाईचे बॉक्स करत होती. बर. म्हणजे 12वी पासून पप्पा ड्रिंक करत होते, तर डायरेक्टली माझ्या आईने पप्पांनी सांगितलं होतं आमच्याकडे पैसे नाहीत, इथून पुढे तुला काय करायचं ते कर. तर माझं ग्रॅज्युएशनचं म्हणजे 12वी ते ग्रॅज्युएशन हे शिक्षण मी त्या मिठाईच्या डब्यावर केलेलं आहे. बर. तेव्हा आम्हाला 100 बॉक्स केले की 15 रुपये मिळत होते. बापरे. हा, तेव्हा म्हणजे मी 12वीत असताना. आता किती मिळत आहे? आता 60-70 मिळतात. बरं, म्हणजे आता तुम्ही करताय का कंटिन्यू? आता पुण्याला शिफ्ट झाले, आता गरज नसेल. आता गरज नाही, परंतु मध्यंतरी अकोटला असताना थोडंसं माझं युट्यूबचं पेमेंटचा प्रॉब्लेम झाला होता, म्हणजे कमी येत होतं. तर त्याच्यामुळे ईएमआय वगैरे भरपूर होते, घर वगैरे बांधलं होतं, तर त्याच्यामुळे मी केल्या होत्या. तर डेलीला तेव्हा मी 400 ते 500 रुपये रोज पाळत होते. ओके. हा, म्हणजे आवरून 10 वाजता बसत होती, तर त्याच्यानंतर रात्री 10 पर्यंत मी तेवढे डबे फिनिश करत होती करून.